जैन अल्पसंख्याक विकास आर्थिक महामंडळ मुंबई यांच्या वतीनं जैन मराठी विश्वकोशाची निर्मिती करण्यात येणार आहे। या विश्वकोशात गेल्या 5000 वर्षापेक्षा अधिक काळाच्या पुरातत्वीय ते अर्वाचीन इतिहासाचा आलेख दिला जाणार असून या विश्वकोशाद्वारे जैन धर्माच्या अभ्यासकांपासून सामान्य वाचकांना जैन धर्माची तटस्थ माहिती उपलब्ध होणार आहे। जैन धर्माच्या वैश्विक दृष्टीचे सार या कोशात सामावले असून या निमित्ताने भारतीय समाज संस्कृतीचा इतिहास वाचकांसमोर उलगडला जाणार आहे, अशी माहिती जैन अल्पसंख्याक विकास आर्थिक महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांनी पत्रकार परिषदेत दिली। अतिप्राचीन परंपरा लाभलेला जैन धर्म समन संस्कृतीच्या स्थापनेपासून सुरू झाला। समन म्हणजे सर्व जीवांकडे समभावाने पाहत अहिंसा व्रत धारण करून नित्यनैमित्तिक जीवनचर्या अवलंबण्याचा मार्ग। पहिले तीर्थकार ऋषभनाथ यांनी मानवी सभ्यतेच्या विकासाचा पाया रचला। ही परंपरा भगवान महावीर यांनी कळसाला पोहोचवत अनेकांतवादासारख्या वैश्विक सिद्धांताला जन्म दिला। ही जैन तत्वज्ञानाची परंपरा आजही आचरणात येत आहे। मौर्य सम्राट संप्रतीने आपल्या सत्ता काळात महाराष्ट्रात स्थिरावलेल्या जैन साधू मुनींच्या विचारांना उत्तेजन दिले। तसेच सातवाहन राजांनीही जैन धर्मास राजाश्रय दिला। यातूनच मराठी भाषा आणि संस्कृतीमध्ये जैन धर्माचे मोठे योगदान राहिले आहे। या कोशाच्या निमित्ताने भारतीय समाज संस्कृतीचा इतिहासही वाचकांसमोर उलगडला जाणार आहे। या विश्वकोशातील माहिती तज्ज्ञ संशोधकांकडून खात्री केल्यानंतरच लिखित स्वरूपात प्रकाशनासाठी निवडण्यात येणार आहे। त्याजोगे जैन मराठी विश्वकोशाची विश्वासार्हता जपली जाईल। महाराष्ट्र सरकारने जैन समाजाच्या धार्मिक, सांस्कृतिक, आर्थिक सक्षमीकरणासाठी जैन अल्पसंख्याक विकास आर्थिक महामंडळाची स्थापना केलेली आहे। या महामंडळाच्या प्रमुख उद्देशामध्ये जैन धर्माच्या प्राचीन तीर्थक्षेत्रांचं संरक्षण संवर्धन, प्राचीन ग्रंथसंपदेचं संरक्षण संवर्धन, पुनर्लेखन आणि संशोधन आणि जैन साधू संतांच्या विहाराची सुरक्षा या धार्मिक सक्षमीकरणाबरोबर सांस्कृतिक विकास असेल, सामाजिक विकास असेल आणि वैयक्तिक आर्थिक सक्षमीकरण या सगळ्या उद्देशासाठी या महामंडळाची स्थापना केलेली आहे। याचाच एक प्रमुख भाग म्हणून जैन साहित्याचं मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर मराठी भाषेत हे सगळं साहित्य उपलब्ध व्हावं, जैन धर्माने वेगवेगळ्या क्षेत्रात लिहिलेल्या प्राचीन ग्रंथसंपदेचा उपयोग मराठी भाषेतल्या सर्व संशोधकांना व्हावा, जगभर याविषयी जे जे संशोधन उपलब्ध आहे ते सगळं संशोधन एकत्रित व्हावं आणि अशा प्रकारचा एक जैन मराठी विश्वकोश तयार करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारच्या जैन अल्पसंख्याक विकास महामंडळाने घेतलेला आहे। ज्येष्ठ साहित्यिक, संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉक्टर सदानंदजी मोरे, ज्येष्ठ साहित्यिक व जैन साहित्याचे अभ्यासक व लेखक डॉक्टर संजय सोनवणी, 98व्या साहित्य संमेलनाचे आयोजक संजय नहार या सर्व प्रमुख मंडळींच्या सहकार्यानं या विश्वकोशाच्या वेगवेगळ्या समिती बनवण्यात आलेल्या आहेत। यामध्ये कांतीलालजी विलासजी राठोड आहेत, अन्य सर्व मान्यवर या सगळ्या संपादकीय मंडळ असेल किंवा अन्य समित्यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि या सर्वांच्या सहयोगानं आणि याविषयी संशोधन करणारे देशभरातले विविध तज्ज्ञ या सर्वांच्या सहयोगानं या जैन मराठी विश्वकोशाची निर्मिती केली।